डॉक्टर शशांक शहा, मला सांगा की या लठ्ठपणामुळे आणखीन कोणकोणते सायलेंट आजार आपल्याला होऊ शकतात? लठ्ठपणामुळे जे आजार होतात ते सर्वांना माहिती असतं, की बाबा मला दम लागतोय, हं, मला डायबिटीज झाला, माझं कोलेस्टेरॉल वाढलं, माझे गुडघे दुखतात. पण हं, असे खूप आजार असतात, हं, जे रुग्णांना समजतच नाही लठ्ठपणामुळे. हं, आता खूप वेळा तरुण वयातली मुलं बघतो, हं, ते जॅकेट, टी-शर्ट असे गरम असताना पण घालून येतात. मग लक्षात येतं, की लठ्ठपणा जर वाढला, हं. तर मुलांमध्ये दुर्दैवाने फॅटमध्ये पुरुषत्वाच्या हॉर्मोनचं स्त्रीत्वाच्या हॉर्मोनमध्ये रूपांतर होतं अच्छा. आणि तसं झाल्यामुळे हं, मग त्यांच्या छातीमध्ये फॅट जमायला लागतं. हं, म्हणजे मुलांना फिमेल ब्रेस्टसारखं डिपॉझिशन व्हायला लागतं. मग ऑकवर्ड हं, वाटतं, मग जॅकेट घालतात. मग हं, कमरेभोवती फॅट वाढायला लागतं आणि त्यांना हे समजत नाही की हे लठ्ठपणामुळे आहे. मग ते प्लास्टिक सर्जनकडे जा, इकडे जा बघतील. तसंच मुलींना चेहऱ्यावरती केस यायला लागतात. हं, हं. लेझर करायला जातील, पण समजत नाही ह्याचं कारण काय आहे. बरोबर. हं, वॉट्स येतात. हं, मुलींमध्ये लठ्ठपणामुळे फॅटमधल्या होणाऱ्या स्त्रावांमुळे हं. स्त्रीत्वाच्या हॉर्मोनचं नेमकं पुरुषत्वाच्या हॉर्मोनमध्ये रूपांतर होतं अच्छा. आणि म्हणून मुलांसारखे चेहऱ्यावर केस येणे, हं, वॉट्स येणे, काळे व्रण येणे हं, हे व्हायला लागतं आणि हा लठ्ठपणाचा सगळ्यात वाईट इफेक्ट आहे, की सेक्स हॉर्मोन्स बदलले जातात आणि त्याच्यामुळे होणारे परिणाम हे हं, फक्त शरीरावर नसतात, त्याचे मनावर परिणाम होतात. हं, त्याच्यामुळे न्यूनगंड येतो, हं, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो आणि असं म्हटलं जातं, की व्यायाम करायचा, डाएट करायचं, हं, जे काही कमिटमेंट लागते, की नाही मला हं, आता हे करायचंच आहे, त्याच्यासाठी सुद्धा हे हॉर्मोन्स लागतात आणि ते हं, जर बदलले तर हं, ती कमिटमेंट आणि तो कॉन्फिडन्स आणि ते सगळं पर्सिस्टंटली करणं कमी होतं हं, आणि सर्व लोक त्या मुलाला, मुलीलाच दोष देतात. हं. पण तो दोष त्यांचा नसतो, त्यांच्या शरीरामधल्या हॉर्मोनचा असतो. अच्छा. आणि हे समजणं आवश्यक आहे, म्हणजे मग लठ्ठपणा हा आजार आहे, सगळ्यांना समजून जाईल. नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, तुम्ही आता डाएटचा, व्यायामाचा उल्लेख केला, तर मला सांगा की डाएट आणि व्यायाम हे याला सपोर्टिंग कसे असू शकतात लठ्ठपणाला? आता डाएट म्हणजे तुम्ही समतोल आहार असावा. कुठल्याही गोष्टीचं प्रमाण, सेवन खूप जास्त नसावं, रोज नसावं, हं, हे आवश्यक आहे. हं, व्यायाम मात्र लठ्ठपणाशी काहीही संबंध नाही असं समजलं जातं. हं, व्यायाम करावा, हं, पण आपल्या शरीरातल्या स्नायूंची वाढ होण्यासाठी, हं, आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, हं, आपला एन्ड्युरन्स वाढवण्यासाठी कुठलाही डॉक्टर प्रिस्क्रिप्शनमध्ये व्यायाम ही लठ्ठपणाची ट्रीटमेंट म्हणून देत नाही. हं, हं, वजन कमी झाल्यानंतर ते टिकवण्यासाठी, हं, चांगलं आरोग्य राहण्यासाठी व्यायाम करावा. हं, पण लठ्ठपणाचा उपाय म्हणून नाही. अतिलठ्ठ रुग्णांनी तर असे व्यायाम करू नये. कारण नेहमी असं दिसतं 40 किलो एक्स्ट्रा घेऊन व्यायाम करायला जातात. सांध्यामधले लिगामेंट तुटतात, मसल टेअर होतात, जॉईंट खराब होतात. हं, तेव्हा त्यांना करायचे व्यायाम हे हं. वजन न देणारे म्हणजे नॉन वेट बेअरिंग वेगळे व्यायाम असतात. पण अच्छा. ते नेमके जिममध्ये जाऊन 3 महिने करतात. हं, मग काहीतरी स्प्रेन होतो, काहीतरी दुखावत होते हं. आणि मग आराम होतो आणि अजून वजन वाढतं. अच्छा. तेव्हा व्यायाम हे प्रिस्क्रिप्शन नाही, हं. पण जेवणावर मात्र लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. अच्छा. डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनात येतोय, की डिप्रेशन हे लठ्ठपणाचं कारण असू शकतं का? लठ्ठपणा आणि डिप्रेशन यांचं एकमेकांशी अत्यंत जवळचं नातं आहे आणि लठ्ठपणा कमी झाल्यावर डिप्रेशन कमी होतं असं म्हणतात. हं, अर्थात डिप्रेशन खूप प्रकारच्या कारणांमुळे पण असू शकतं. हं. पण त्यातलं एक कारण लठ्ठपणा असतं आणि ते असं मोजून सांगता येत नाही. अच्छा. कोणाला असं वाटत असेल, की आपल्या नवऱ्याला आपण लठ्ठ आहोत म्हणून खूप छान वाटत नाही. हं, कोणाला वाटत असेल, की नाही आपल्याला सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट द्यावे. हं, कोणाला काही करता येत नाही, झोप नीट होत नाही म्हणून आहे. पण ह्या सर्व कारणांमुळे डिप्रेशन येऊ शकतं. एक मला सांगायला वाटतं, की नवरा-बायकोमधले गैरसमजसुद्धा लठ्ठपणामुळे असू शकतात. अच्छा. कारण हं, लठ्ठपणामुळे जे काही सेक्स हॉर्मोन्स बिघडतात, त्यामुळे एकमेकांकडे जवळ येण्याची इच्छा कमी होऊ शकते. प्रत्येकाला असं वाटतं, की आपला पार्टनर एकदम सुंदर आणि हं, अट्रॅक्टिव्ह असावा. नसेल, तर त्या पार्टनरला असं वाटतं, की आपण आवडत तर नाही होत ना आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूनगंड येऊन हं. डिप्रेशन येऊ शकतं.